आदिम नेत्या म्हणून ओळखतात ते. तर हा समाजावर जो अन्याय होऊन राहिलेला आहे, माझ्या हातून तरी तो अन्याय दूर झाला पाहिजे ही माझी सर्वात मोठी इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी मी प्रयत्नशील आहे. नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपल्या सोबत आहेत प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट नंदा पराते मॅम. नुकतीच त्यांची महिला आघाडी काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेली आहे. चला तर मग त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याच कडनं जाणून घेऊयात. नमस्कार मॅम, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. मॅम, नागपूर महिला काँग्रेस अध्यक्षपदी आपली निवड झाली त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. मॅम, आमच्या प्रेक्षकांना आपल्या आजवरच्या राजकीय प्रवासाबाबत सांगा. माझा प्रवास झाला, मी 32 असताना. अच्छा. मी LLB केलं आणि त्याच्यानंतर मी प्रॅक्टिस करायला होती. तर प्रॅक्टिस करून मी 4 वर्ष प्रॅक्टिस केले डिस्ट्रिक्ट कोर्टला आणि हायकोर्टला. अच्छा. आणि प्रॅक्टिस करतानंतर माझ्या समाजावर अन्याय होऊन राहिलेला आहे हे माहीत होतं, पण तेवढा डिटेल मला काही तेवढा अभ्यास नव्हता. पण माझे जे मिस्टर आहेत त्यावेळी ते डेप्युटी कलेक्टर होते आणि ते समाजाबद्दलचा अभ्यास करायचे. तर ते मला नेहमी मग काही पॉम्पलेट्स वगैरे असले की असं काही पॉम्पलेट्स घेऊन जा, तू थोडंसं समाजामध्ये जा, मीटिंग्स लाव, मी लोकांना सांगते की आपण आदिवासी कसे आहोत. म्हणजे क्लासेस ते मोहल्ल्यामध्ये भरवायचे. अच्छा. एक ब्लॅकबोर्ड, चॉक आणि एक सतरंजी. अच्छा. आणि असे म्हणजे मोहल्ल्यात बसून आम्ही क्लासेस घेत होतो आणि त्या माध्यमाने मी त्यांच्याच थ्रू मी हळूहळू समाजकारणामध्ये आली. अच्छा. मग कास्ट सर्टिफिकेट मिळायला पाहिजे त्याच्यासाठी डेप्युटी कलेक्टरना भेट, मग कुठले कुठले कागदपत्र कास्ट सर्टिफिकेटसाठी लावायला पाहिजे त्याच्यासाठी लोकांसाठी शिबिर, हे सगळे आम्ही या माध्यमाने आम्ही करत होतो. पण कास्ट सर्टिफिकेट मिळायला पाहिजे त्याच्यासाठी कधी कलेक्टर ऑफिसला मोर्चा, कधी धरणे, आंदोलन, नारे निदर्शने, हे सगळं आम्ही करत म्हणजे आमचे कार्य असे सुरू राहायचे. अच्छा. आणि हळूहळू लोकांना जाणीव व्हायला लागली की समाजावर अन्याय होऊन राहिला, आपण आदिवासी आहोत आणि कोष्टी हा आमचा धंदा आहे. म्हणजे जुन्या काळी त्याला जात म्हणून आम्हाला असं वाटत होतं माझ्या बाबांना की बा कोष्टी ही जात आहे. पण जेव्हा अभ्यास केला तेव्हा माहित झालं की कोष्टी तर हा धंदा आहे आणि जात आमची हलबा आहे. तर जेव्हा अवेअरनेस आमच्या समाजामध्ये आम्ही करून घ्या म्हणजे अवेअरनेस आला तर त्याच्यामुळे मग लोक लढायला तयार झालीत आणि हळूहळू आंदोलन वगैरे मग ते सुरू झालेत. तर त्या जातीच्या दाखले कसे मिळाले पाहिजे, आपण जातीच्या दाखल्यासाठी काय केलं पाहिजे, याचं हे सगळं अवेअरनेस मी समाजामध्ये करून घ्यायची. अच्छा. आणि क्लासेस सुरुवातीपासूनच आपण लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम करीत हो. अच्छा. आणि त्यावेळी मला माझी मोठी मुलगी 7 वर्षाची आणि लहान मुलगी माझी 2 वर्षाची. अच्छा. ते असताना मी त्यांना सुद्धा गाडीमध्ये बसवून आपल्यासोबत फिरवायची आणि अभ्यास ते गाडीमध्ये करायचे. अरे वा. कारण की घरी सासू सासरे नसल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हतं. अच्छा. तर मी, साहेब आणि त्या 2 मुली आणि काही समाजाचे लोक मग ते जुडलेत. माझी समिती जी होती आदिम संविधान संरक्षण समिती होती, त्याच्या माध्यमाने मी काम करायची आणि साहेब आदिम एम्प्लॉईज असोसिएशनच्या माध्यमाने काम करायचे. अच्छा. तर सर्वात पहिले समाजामध्ये जेव्हा मी काम करत असताना जे सर्व्हिसमध्ये लोक होते ते जोडत गेले आम्हाला. अच्छा. म्हणजे या जनजागृतीच्या माध्यमातूनच आपलं राजकारणामध्ये प्रवेश झालं. हो. अच्छा. मॅम, माझा दुसरा प्रश्न की आदिम नेत्या म्हणून आपण आजपर्यंत कोणकोणती सामाजिक कामं केलेली आहेत? सामाजिक कामं म्हणजे आदिम नेत्या म्हणून मी म्हणजे मुलांना दप्तर वाटप, छोटे छोटे शिबिर घेणं, अवेअरनेस आणणं, मग काय म्हणते तर राजकीयरित्या मी 2007 मध्ये 9 नगरसेवक निवडून आणले होते. अच्छा. आणि त्यावेळी साहेबांची मला मोठी साथ होती, त्यांच्यामुळे तेच मला मार्गदर्शन करायचे. अच्छा. आणि 9 नगरसेवक आदिमचे या हलवा कम्युनिटी मधून आम्ही निवडून आणले. पण कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे सगळे मग ते इनव्हॅलिड झाले, 3 महिने राहिले
परत मग नगरसेवकासाठी उभे झाले, परत मग 2 नगरसेवक निवडून आले. मग परत कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे मग ते इनव्हॅलिड झाले. तर मग ते राजकीय माझं ते तिथून सुरुवात झाली की 7 नगरसेवक निवडून आणले आणि माझा राजकीय प्रवास तिथून सुरू झाला. अच्छा. मग मी पण 2009 मध्ये इलेक्शनला उभी झाली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये विकास कुंभारे होते, सॉरी काँग्रेसमध्ये राजीव देवघरे होते, बीजेपीला विकास कुंभारे होते आणि मी DSP म्हणून एक काय म्हणते तर पार्टी होती मुस्लिम एरियाची, त्याच्या थ्रू मी उभी झाली अपक्ष म्हणून आणि मी त्यावेळी 5,500-6 हजार मतं घेतले. अच्छा. अरे वा. तर तिथून तसा माझा प्रवास राजकीय सुरू झाला. अच्छा. मॅम, आपण नेहमी म्हणतोच की एका पुरुषाच्या मागे, यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण एका स्त्रीच्या मागे एका पुरुषाचाही हात असतो. ते तुमच्याकडे बघूनच सिद्ध झालेलं आहे. माझा पुढील प्रश्न की आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत काय विवेचन करता येईल? हलवा समाज, आमची आदिवासी समाज म्हणजे काय असते की त्यांची बोलीभाषा, त्यांची परंपरा, संस्कृती, रीतिरिवाज, देव दैवत हे सगळे हिंदूपेक्षा मुसलमानपेक्षा वेगळे असतात. आदिवासी हा हिंदूही असू शकतो, हा मुसलमानही असू शकतो. आणि आमची जी बोलीभाषा आहे ती मराठी नाही, आमची बोलीभाषा आहे ती हलवी आहे. जसं तुम्ही मराठीमध्ये तांदूळ म्हणतात, आमच्या हलवी भाषेमध्ये चावरू म्हणतात. मराठीमध्ये आपण कोंबडा म्हणतो, आम्ही कुकडा म्हणतो. तर म्हणजे शब्द भरपूर वेगळे. आमची भाषा, तू कुठे चालली ग असं आपण मराठीत म्हणतो, ए तू कमा जायल्यास ना असं आपण हलवी मध्ये म्हणतो. तर हा जो पूर्ण पट्टा आहे म्हणजे गोळीबार चौक, गांजाखेत, बांगलादेश, तांडापेठ, लालगंज या पट्ट्यामध्ये पूर्ण हलवा समाजाचे लोक आहेत. आणि हलवा समाजाचे लोक आणि गांधीबागला आमच्या समाजाचे लोक पूर्वी विणकरीचा धंदा करायचे. इकडे मांगठे, चरखा वगैरे सगळे या साईडला. आणि आमच्या सोबत मुस्लिम समाजही अन्सारी म्हणून ओळखला जातो, हाही विणकरी समाज आहे. आणि सालेवार समाज, बौद्ध समाजाचे लोक, त्याच्यामध्ये विणकरी करणारे सालेवार. म्हणजे हा जो एरिया पट्टा आहे हा विणकऱ्यांचा पट्टा आहे. आणि आमचा जो माल जात होता गांधीबागला, बाजारपेठ आमची गांधीबाग, तर गांधीबागला 99% लोकांचे म्हणजे हलवा समाजाच्याच लोकांच्या दुकानं होत्या. मग एम्प्रेस मिल गेलं आणि हे सगळं म्हणजे चेंजेस आले, पावरलूम वगैरे आले, तर हलवा समाजाच्या लोकांचे हाताचे कामं गेले. मग त्यांची मुलं शिकायला लागले होते, तर मग 8वी 9वी 10वी शिकलेत. तर जेव्हा मग देश स्वतंत्र झाला आणि संविधान लागू झाला त्यावेळी आमच्या समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात नोकऱ्यावर लागले. तर आम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळायची, व्हॅलिडिटीचा तेव्हा प्रश्न नव्हताच. पण आमच्या समाजात लोकांना नॉलेज नव्हतं. जो विणकरीचा व्यवसाय केला आम्ही, तर त्यांना वाटलं की ती जात आहे. लोकांना अभ्यास नसल्यामुळे ते गोंधळ झाला. आणि जसं हिंदूमध्ये कसं असते की जे तेल काढते त्याला तेली म्हटलं जाते, जे सोन्याचं काम करते त्याला सोनार म्हणतात, लोह्याचं काम करणारा लोहार म्हणतात. मग आम्ही विणकरीचं काम केलं तर आम्हाला कोष्टी म्हटलं गेलं. म्हणजे हिंदू आहात तुम्ही, विणकरीचा धंदा केला तर तुम्ही कोष्टी आहात. पण आमची बोलीभाषा, रीतिरिवाज हे सगळे वेगळे. आम्ही मूर्तीपूजक नाही, आम्ही निसर्ग पूजक. आम्ही सूर्यदेवाला मानतो, आम्ही घोडा देव असतो, आमच्यात दुला देव असतो, आमच्यात आंबागड्या आहे. तर हिंदूपेक्षा वेगळे देवदैवत आहे आमचे. आता काय म्हणते तर महाशिवरात्री जेव्हा येतात तर आपण सगळे हिंदू लोक इथे जाते मंदिरात महादेवाच्या, पण आमच्या समाजाचे लोक पचमढीला जातात, म्हणजे ते पहाड पुंजाला जातात. तर हे सगळी संस्कृती आमची आहे. तर ही संस्कृती आहे. आम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण मिळाली, लोक नोकरीवर पण लागले, पण कुठेतरी राजकारणामुळे आमच्यावर हळूहळू अन्याय होत गेला. आणि तो अन्याय इतका झाला की आजच्या परिस्थितीत आम्हाला जातीचे दाखले मिळत नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही, व्हॅलिडिटी नाही, काहीच मिळत नाही. मग ओपन मध्ये ज्यांची मुलं शिकतात तर ते आता ओपन मध्ये मग लागतात. पण हा साईडचा जो एरिया आहे, आज इथे जे महिला आहेत ते इतक्या कष्टकरी महिला आहेत.
म्हणजे काम करतात तेव्हाच त्यांच्या घरी अन्न शिजतो. त्या पद्धतीमध्ये असतानाही ते आपल्या मुलांना शिकवतात. आज मी इथे गोळीबार चौकामध्ये फिरत असताना म्हणजे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा जो आहे त्याला नोकरी नसल्यामुळे तो ई रिक्षा चालवतो, तो पेट्रोल पंपवर काम करतो, तो कपड्याच्या दुकानात म्हणजे रंगोली घ्या, इंद्रायणी घ्या, बर्डीला जी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये म्हणजे 95% हलवा समाजाचे मुलं सगळे एज्युकेटेड आहेत, कमीत कमी ग्रॅज्युएट आहेत आणि मोस्टली सगळे या धंद्यात आहेत. तर ही एक भावना म्हणजे सरकारच्या विरोधाची पण भावना आहे की एवढे शिकल्यावरही आम्हाला आज नोकरी नाही. तर आज हा संघर्षशील समाजामधूनच आम्ही दोघं निघालो आणि ती संघर्षाची भूमिका आमच्यामध्येही आली आहे. अच्छा, खरं तर संघर्ष केल्याशिवाय इतिहास रचत नाही. मॅम मला सांगा की तुम्ही या पदावर तुमची नियुक्ती झालेली आहे, तर कोणकोणती कामं तुम्हाला करायची आहेत ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता कसं आता मला जे पद मिळालेलं आहे अध्यक्षाचं, तो महिला अध्यक्षाची जी काँग्रेसमध्ये आहे आज महिला ती खूप कमी प्रमाणात आहे आणि संघटन महिलांचं खूप म्हणजे इतकं खूप जबरदस्त नाही आहे. तर ज्या पद्धतीने मी हलबा समाजामध्ये असताना एक संघटन बांधलं, मोठे मोठे आंदोलन आमच्या समाजाचे झालेत म्हणजे लाखाच्या वर, 2 लाखाच्या वर. आत्ता 18 डिसेंबर 2023 म्हणजे 1.5-2 लाखाचे वर लोक होते आणि त्याच्यात महिलाचं प्रमाण नाही म्हटलं तरी 40% होता. तर आमच्या समाजाच्या महिला कशा आता म्हणजे अवेअरनेस असल्यामुळे त्या निघतात. काँग्रेसमध्ये महिला कमी आहेत. आता एखादी आंदोलन असलं की 5-10 महिला असतात. एक का निघत नाही मला माहित नाही, किंवा त्यांच्याकडे संघटन म्हणजे काँग्रेसकडे किती मोठं संघटन आहे महिलांचं हे लक्षात येत नाही. कारण की आता संघटन नव्हतंच महिलांचं. याच्या अगोदर प्रज्ञाताई होत्या त्यावेळी तर बराच संघटन होता त्यांच्यावाला. पण मग मला आता ही जबाबदारी दिली आहे संघटन बनवायची, तर मी प्रयत्न करेन की जितकं मोठं संघटन मला करता येते, महिलांना ज्या पद्धतीने मला काढता येईल आणि देशावर कशा पद्धतीचा अन्याय सुरू आहे, महिलांनी का घराच्या बाहेर निघून लढायला पाहिजे, या हे सगळे प्रश्न घेऊन मी महिलापर्यंत जाणार आहे. अच्छा मॅम मला सांगा की तुम्हाला काय आवडतं, समाजकारण की राजकारण? आता मी 22 वर्षापासून समाजकारणात आणि आता 6 वर्ष झालं मी राजकारणात आली आहे. पण जर आपण समाजकारण करत असलो त्याला कुठेतरी असं वाटते की हो ठीक आहे मी आज समाजकारण करून राहिली, मला राजकारण करायचं नाही. पण समाजकारण आणि राजकारण हे एका सिक्क्याचे 2 पैलू आहेत. समाजकारण करता करता तुम्हाला कुठेतरी राजकीय भूमिका घ्यावं लागते आणि कुठेतरी येऊन राजकारण करावं लागते. कारण की जर तुम्हाला समाजाला न्याय द्यायचा असेल, मी आदिमच्या माध्यमाने समाजकारण केलं पण मी समाजाला तो न्याय देऊ शकली नाही. पण आज मी जेव्हा काँग्रेसला आहे आणि उद्या सरकार काँग्रेसची बसते तर तिथे मी माझ्या समाजासाठी लढू शकते, तिथे मला बोलायचा अधिकार येतो, तिथे माझी मांडणी मी करू शकते. पण आज मी जर फक्त समाजकारण करून राहिली, मी फक्त एक निवेदन देईल आणि मी निघून जाईल. पण मी राजकारणात जर आहे तर मी तो निवेदन देईल, त्याचा पाठपुरावा करेल, लोकांना भेटीन, त्याचे म्हणजे त्यांच्यासोबत बसून समाजाला कसं समाजाचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवता येतील हे सगळं मी राजकारणाच्या माध्यमाने करू शकते. अच्छा मला सांगा की आदिवासी भागातील लोकांची, जर आदिवासी लोक आहेत तर त्यांच्याबद्दलची सरकारची भूमिका काय आहे, याबद्दल आपलं काय मत? देशामध्ये 47 आदिवासी जमाती आहेत, त्याच्यामध्ये 33 अनुसूचित जमातींना अजिबात न्याय मिळून राहिलेला नाही. फक्त 12 जमातींना अधिकार मिळून राहिलेला आहे. तर गोवारी आहे, धनगर समाज आहे, गोवारी समाज आहे. आपल्या विदर्भामध्ये धनगर आणि गोवारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग तुम्ही मराठवाड्याकडे गेलं तर तिथे कोळी समाज मोठा आहे, त्यांना पण मिळून नाही राहिलं. तर सगळे आदिवासी समाज आपल्या अधिकारासाठी लढून राहिले आहेत. तर उद्या मलाही त्यांच्यासाठी लढता येईल. आज मी हलवासाठी लढते, आम्ही गोवारीच्या आंदोलनामध्ये पण गेली आहे, मी धनगरच्या आंदोलन पण जॉईन केलेलं आहे. तर मला उद्या आणखी सगळ्यांसाठी
मला लढता येईल जर मी अच्छा. राजकारणात असली तर. अच्छा ती भूमिका मला घेता येईल. अच्छा. मॅम माझा शेवटचा प्रश्न, आपले भविष्यातील प्लॅन्स काय आहेत? माझं एवढंच आहे की माझ्या ज्या समाजातून मी मोठी झाली, ज्या समाजाने मला एवढं मोठं अधिकार दिला, मला आज आदिम नेत्या म्हणून ओळखतात ते, तर ह्या समाजावर जो अन्याय होऊन राहिलेला आहे, माझ्या हातून तरी तो अन्याय दूर झाला पाहिजे, ही माझी सर्वात मोठी इच्छा आहे. आणि त्या इच्छेसाठी मी प्रयत्नशील राहील. अच्छा. आणि ज्या दिवशी समाजाचा हा प्रश्न सुटला, ते ही माझ्यासाठी सर्वात मोठी जीत राहील. अरे वा. मॅम आपण शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार. वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605245080. लँडलाईन नंबर 071225677474.